बापरे केस कसे झालेत. हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण निघालेलो आहोत शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी. आणि आमचे हे अजून उतरलेच नाहीत गाडीतून. आणि मी चहा आमचे दाजींचे मामा आहेत त्यांच्या इथे चहासाठी थांबलो आहे. आणि ही सगळी आमची फॅमिली आहे. हे बघा सगळेजण निघालो आहे आम्ही. काय केस असे झाले, थांबा परत आवरते थोड्या वेळाने. आणि पुढे आमचे 2 गाड्या आहेत, तर आम्ही निघालो आहे. दाजी स्वागतासाठी थांबले चहा घ्यायला. सकाळी पहाटे 4ला उठले मी, लवकर जायचे करून. आणि इथेच त्यांनी 10 वाजवले. आता एवढा उशीर झालाय, आता कधी रिटर्न येतोय काय माहिती. ओ मस्त दिसते. ब्लॉग कंटिन्यू करा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. अयो आम्ही बसलो आता नाश्ता करायला. इथे वडापाव खातोय, गरम गरम वडापाव. 10 रुपयाला नाही. मी आपलं असंच म्हणजे बऱ्याच लोक बरेच ऐकलंय गरम गरम वडापाव 10 रुपये म्हणून. पाहुण्यांच्या इथे आलोय आणि वडापाव खातोय. खाऊन बघते कसं आहे. मिरची मस्त आहे बघ. मिरची खाल्ली का? अयो. तर मित्रांनो आता काय झालं माहितीये का, आम्ही शिर्डीला निघालोय. आणि निघता त्याच्या आधी आम्ही हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. मग तुम्ही बघितलं तेव्हा ह्यांनी सीट बेल्ट वगैरे लावला होता. आणि पुढे आलो, पुढे थोडं 2-3 किलोमीटर पुढे आलं की लगेच आम्हाला RTO पोलिसांनी अडवलं. आणि अडवलं सीट बेल्ट नाही तुमच्याकडे. मग आमच्याकडे लायसन वगैरे होतं, पण लायसन लवकर सापडलं नाही. ते डिजिलॉकरमध्ये ठेवलं, ते लवकर ओपन नाही झालं. म्हणून मग त्यांनी आमच्याकडून म्हणजे काय नाही, तर नाश्त्याला थांबलो होतो तुम्ही. म्हटलं आम्ही इथे नाश्त्याला थांबलो होतो. हो आम्हाला सीट बेल्ट घालायचं विसरलो, नाश्ता करून डायरेक्ट गाडीत बसलो. ठीक आहे तुम्ही विसरले ना, जाऊ द्या मरू द्या. जेवढा नाश्ता केला तेवढेच पैसे भरा. म्हणजे नाश्ता 200 रुपयाचा केला, 200 रुपये देऊ का? नाही 2000 रुपये भरा आणि जाऊ द्या गाडी. मग कसं बसं तिले हलकट त्यांनी 100 रुपये घेतले आमच्याकडून आणि दिला. त्यांनी पाहिलं तर काय बोलतील, पाहिलं तर पाहिलं. अरे ते ओळखतात मला, विसरले. तिथे गेला तरी तुम्ही मॅडम तुम्ही युट्यूबर आहेत आणि असं करता का? अहो म्हणलं आम्ही सगळे रूल पाळतो, पण राहिलं विसरून गेलो. जाऊ दे मरू. आता बघितलं तर ब्लॉग वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही आमच्याकडून 100 रुपये घेतले. तर मला बसून बसून जाम कंटाळा आलाय, मी झोपणार. मम्मी चष्म्याची कांडी कुठे तोडली तनुनी. हे बघा कसं वाटतंय चष्मा. नवीन फॅशन आहे ती का? बसा काय म्हणायचं नाही. आता आम्ही आलेलो आहोत. बघा सकाळी 4ला उठले मी, आज मला शिर्डीला जायचं म्हणून. आणि आता 2 वाजले. ते बघा इथे 2 वाजता पोहोचलो. एवढं तर हुशार आहे. काय करणार, येता आम्हाला थोडस अडचणी आल्या होत्या. अडचणी आमच्यात सगळ्यात जास्त साईंची भक्तीवाली ही आहे बघा. हिने बिना चप्पलची चाललेली. मी पंढरपूरला चप्पल न घालता गेली होती. एवढी मोठी भक्त तिने चप्पल घरीच काढून आली. आम्ही निघालो आता दर्शनाला. आमची एक गाडी तिकडेच पार्क केली त्यांनी आणि एक गाडी आम्ही इकडे केली. आमचा त्यांचा ताळमेळच कुठे लागला नाही. कोण कुठे काय कळत नाही. त्याला मंदिरात तिथे गेल्यावर सापडतील आता हे कुठे ना आम्ही कुठे. ज्याला कुणाला नाश्ता करायचा त्यांनी आताच करा, परत मला म्हणू नका. परत त्या गाडीतल्या इकडे जमा झालं की खर्च मला करावं लागेल. त्यापेक्षा मी नाही करणार. मग जे काय ते आताच. हा इथं काय खायचं? आता मंदिरात चाललो, आता काय करणार? कसं बोलू शकते? मग तिथं होतं ना म्हणून म्हणलं मी. आता ते गेलं ना. मोबाईल वर अडतात, शूट करून देत नाही. अगं मंदिर तर अजून आतमध्ये. इथे चाललोय, आम्हाला सांगितलं इकडून चप्पल ठेवा आम्ही जातो. तर मित्रांनो आता मी आतमध्ये दर्शन करून आलोय. आणि आम्हाला तिथे गेलो होतो आम्ही लाईननी. सॉरी इथे ते दादा भेटले होते, त्यांनी आम्हाला VIP दर्शन दिलं. एक 5 मिनिटात एवढं भारी दर्शन झालं ना आमचं की मस्त. आणि तिथे साईबाबांची इथे फुलं तिथे पुजाऱ्यांनी त्यांनी पण आम्हाला हे दिलं. आणि दर्शन आमचं छान झालं सगळ्यात मेन म्हणजे.
आता मोबाईल इथेच ठेवला होता, त्याच्यामुळे आम्हाला पुढे व्हिडिओ वगैरे शूट नाही करता येईल ना. आतमध्ये तुम्हाला माहिती आहे मोबाईलचा अलाउडच नाही आहे. तर आता आम्ही इथे बाहेर फोटो काढतो. तर बाहेरचा परिसर दाखवते पूर्णपणे. आहो, दर्शन कसं झालं? मस्त. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? छान छान, मन एवढं प्रसन्न झालं, खूप भारी. मला ना खूप इच्छा होती इथे साईबाबाला यायची, शिर्डीला यायची. आणि आज म्हणजे अचानक आम्ही असं म्हणलं, काल रात्री मी दौंडला आलते, मग असं म्हणलं की चला आपण जाऊयात. तर झालं फिक्स, आम्ही आलो. इथून पाठीमागून जायचंय आपल्याला दर्शनाला. म्हणजे आम्ही जाऊन आलोय. आता इथे बाहेर आम्ही फोटो वगैरे नव्हते काढले ना, मग इथे फोटोज काढायला आलो. हे दादा आहेत ना, आम्हाला आता फ्रीमध्ये फोटो शूट करून देतात, फोटो काढून देतात. आता फोटो काढल्यावर बघू कसा वाटतोय. चला. हा आहो, आतमध्ये आलो. हे आमचं स्टुडिओ आहे. इथे आम्ही त्यांनी फोटोसाठी बोलवलंय. ते इथे आम्ही काढलेला फोटो एडिट होतोय. हे बघा, सुंदर फोटो काढला त्यांनी, यांनी काढला. वाव, सुंदर अशी प्रिंट त्यांनी मला काढून दिली. कशी वाटते? अजून एक म्हणजे खूप जास्त आवडली. आणि हे बघा, कसली ओरिजिनल वाटते ना. थँक्यू. कद्दू, हे बघा इथं कसं मस्ती चालली यांची. कसं हसतंय. हा 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 हा, मज्जा आहे बाबू एकची. कोणाच तरी मज्जा आहे बाबूची. ए तुम्ही का बसला इथे? काय? आत्ताच दर्शन झालेलं आहे आमचं. दर्शन होऊन इथे बाहेर येऊन बसलेलो. अच्छा, इथे बसलेत का? फोटो काढलेले बघा. बघितले आम्ही ते. आम्ही बघितलं ते. निळा खडूस आहे विशाल. तुम्ही काय गरज आहे का तिला छळायची? तिची शेंडी आहे ना, एक सिंगल शेंडी आहे, ती मला लय आवडते. हा, तुम्हाला आवडेल ना शेंडी तिची. त्यामुळे तिला असं पकडायला गेलो आणि ती शेंडी हातात आली. बरोबर बरोबर. नाही, तुमचं काय चुकत नाही. आमचं कधीच काय चुकत नाही. हो, चुकत असते. राहू द्या राहू द्या. आता आमचं चुकून आहे तर तुमचं चुकू. तुम्हाला इथे मी भांडायला नाही सांगितले. एक नंबरचा भांडखोर माणूस आहे, सारखा माझ्याशी भांडत असतो, रात्रंदिवस. ते पण सगळं नाही सांगतो. खरंच भांडतो तू, म्हणून दिवसभर भांडतो. ठीक आहे. तू काही नाही. हे बघा, आता आमचं दर्शन झालंय आणि आम्ही आता निघालोय बाहेर. इकडे सगळे शॉप आहेत, चप्पल वगैरे काही घ्यायचं असेल हे काय घेतलंय. 10ला 50 रुपयाला आहे. आता आम्ही चाललेलो आहोत अन्नछत्र तिकडे. आता पण आम्हाला भेटते की नाही काय माहिती. म्हणजे ते आमचे बाकीचे लोक तिकडे जेवायला गेले. मग मी चाललोय तिकडे, हे पण आम्हाला माहित नाही हे कुठे आहे. तर आम्हाला भेटलंय साई प्रसादाला. आम्ही इथे आलोय अन्नछत्रात. आता जेवण करतो इथे. इथे आता आम्ही जेवण करायला आलोय.
बसा इथूनच. आपण कधीच असं प्रसादाला कुठे बसलो नाही हो. असं प्रसादाला कुठेच गेलो नव्हतो ना आपण. कुठे मणिकरणला. हा मणिकरणला आम्ही जेवायला बसलो होतो. तिथे पण प्रसाद घेतला होता आपण. आणि त्यानंतर आता शिर्डीला. कोणाच्या पण नशिबात नसतो प्रसाद. सर्वांच्या नशिबात असतो. हा का? पण काय काय अजून म्हणतात ना नाही बाबा मला लाज वाटते मी कसं जाऊ तिकडे. असं नाही आम्ही बसलो. हे बघा ब्लॉग मध्ये हे बोलत नाही असं नाही की मी त्यांना बोलून देत नाही. ते मला सगळे भरपूर बोलत असतो तुम्ही बोलून देत नाही. ही फुटणं कसलं आहे रे. हा ह्याला आहे ना कॅमेरा फेस करायची अजून सवय नाहीये त्याच्यामुळे थोडं असं लाजल्यासारखं होतं. असं नाही की मी त्यांना बोलून देत नाही. हळूहळू शिकला का शिकल नक्कीच. हो आणि मी शिकवाल ना तुम्हाला. म्युझियम आहे म्हणजे तिथे प्राचीन कालीन आपल्या तलवारी वगैरे शिवरायांचे जे शस्त्र आहेत ते वरचे आहेत. आपण ते पाहायला चाललो आहोत. चला ना आतमध्ये चला. मम्मी चला. चला 3 झाले कोणी चला. 4 झालं की हो की मला 6 7 8 9 10. ऍक्च्युली हे इथे सप्तम नाहीये बट हे बघून घ्या त्यांचं. हे सगळे महाराजांनी वापरलेले तलवारी वगैरे आहेत. सगळ्यांनी त्यांनी माहिती दिलेली आहे. ॲक्च्युली ते व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढून देत नाही आहेत मला. पण मी येतं त्यांना विचारून थोडंसं काढते. त्यांना विचारलं मी त्याला ठीक आहे काढा. थोडं डायरेक्ट तलवारी ह्या यूज केलेल्या दाखवते. प्रत्येकाची माहिती वगैरे त्यांनी सांगितलं आहे मला म्हणजे आम्हाला सर्वांना. तुम्ही अशाच बघा फक्त. हे म्युझियम आहे महाराजांची. सगळं म्हणजे त्यांचे शस्त्र आहेत इथे आतमध्ये एवढंच दाखवते. आणि ही तलवार बघा इथे मराठा वक्रदोप त्याच्यानी 300 शत्रू मारलेले आहेत महाराजांनी. ते सगळी माहिती सांगितली त्यांनी. पण ठीक आहे हे बघा अलाउड नाही आहे. एवढी माहिती मी तुम्हाला सांगितली. हे पूर्ण म्युझियम असं आहे. इथे तोफा वगैरे आहेत. त्यानंतर इकडे सगळ्या चिलखते हे यूज केलेले आहे महाराजांनी ते इथे लावलेले आहे त्यांनी सांगितलं. असं पूर्ण म्युझियम आहे. ठीक आहे. आणि कधीपासून 3 वर्ष झाले. बरं ठीक आहे. चल ऑल द बेस्ट. तर मित्रांनो मगाशी आम्ही साईबाबाच्या मंदिरात होतो आणि तिथे जे ट्रस्टी होते तिथले तर त्यांनी सांगितलं तिथे जे साईभक्त आहेत त्यांचे लोकांची भरपूर फसवणूक होत होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं की लोकांना सांगा की कुठल्या वेबसाईटवरती बुकिंग करायचं काय. तर ते आम्ही केलं तिथे सांगितलं. आणि त्यानंतर आत्ता आम्ही आलेलो आहोत शनी शिंगणापूरला शनिदेवांच्या दर्शनासाठी. तर आता आपण जाऊयात देवाचं दर्शन घेऊयात. धर चल तुम्ही बोटाला धर चल. अगं धर बाई. त्यांचं एक चालू असतं काही येडीच आहे. अरे शिंडी आहे का? मला वाटतं बोट तुझं. शिंडी धरली तुझी. अरे गा बसा. तर मित्रांनो इथे मागे मंदिर आहे. तिथून आतमध्ये जायचंय मंदिराकडे रस्ता आणि आम्हाला जायचंय आतमध्ये. अरे गप्पा रे. शनी मंदिर आहे इथे आतमध्ये.
सिरियल काही इकडे शूट होती नाही नाही, प्रमोशन चाललंय त्याचं. चल तू पण कर थोडं प्रमोशन. नको नको मला प्रमोशनची गरज नाही. म्हणजे मला असं वाटतं की मी त्याचं प्रमोशन करावं. पुढं पण किती मोठं फ्लेक्स आहे. मी ज्या वेळेस इथे आले होते जवळजवळ मला वाटते 10-11 वर्षापूर्वी मी आले होते, तेव्हा इथे काहीच नव्हतं. आता हे सगळं मंदिर बांधलंय. आता मी जेव्हा पहिले आले होते ना तेव्हा हे मंदिराचं बांधकाम वगैरे काहीच हां डायरेक्ट ओपन होतं. ते डायरेक्ट रस्ता होता मंदिराचा आहे समोरून, रस्त्याला डांबरीवरून डायरेक्ट तिथून डायरेक्ट मंदिर. आता काय केलं अंडरग्राऊंड आहे सगळं आतमध्ये. तिकडं फिरायला तर भारी इतकं भारी वाटतं ना. तुम्ही फक्त मंदिर परत असंच नका येऊ, असं जाऊन दर्शन करून तसं या. त्या साईडने भारी वाटत नवीन नवीन दिसेल तुम्हाला सगळं, अजून नवीन दिसेल. एवढं मोठं भारी गेट पण एवढं भारी वाटतंय, मोठं एकदम. म्हणजे मला असं मोठं वाटतंय कारण मी लहानपणी आलो हे सगळं काहीच नव्हतं. वेगळं वाटतंय आता मला, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. खाली असं खूप छान प्रकारे आमचं इथे दर्शन झालंय. आणि आता मी दर्शन घेऊन पूर्ण एक फेरी मारून येतो. आता मंदिर पूर्ण बघा तुम्ही आता नवीन कसं झालंय ते. हे बघ विशाल दानपात्र. हा इकडे बसले ते दोघं. टकलू कुठं आला तू? शनी शिंगणापूर टंगडंग 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 टंगडंग. कुठे फिरतो रे? बघ एवढी एवढी शेवा आहेत, कुठे कुठे फिरून आलाय. शिर्डी झालंय, कोल्हापूर झालंय, कुठे तुळजापूर झालंय, अजून इकडे आलंय. लय फिरतंय. हे एकीकडं आणि हे एकीकडं. आमची पोरं आहेत ना, ह्यांना नुसतं फिरायचं वेळ लागलेलं आहे. कंटिन्यू फिरत असतो. काय करताय? मित्रांनो हे सगळं 9 ग्रहांचं मंदिर आहे. तिथे 9 मंदिर आहे. माझ्या बोलण्यात काही गडबड झाली तर मला समजून घ्या, कारण मला जास्त काही माहिती नाही आहे, पण मी प्रयत्न करते तुम्हाला थोडं थोडं माहिती देण्याची. इकडे केतू. प्रत्येक मंदिरमध्ये त्यांचं नाव आहे, कोणतं कोणतं आहे. इकडून चल. इथे गुरु, तिकडे शुक्र. इथे चंद्र. म्हणजे इथे 9 ग्रह आहेत तर बरोबर ना? हां 9 ग्रहांचं मंदिर आहे इथे. चंद्रग्रह. इथे मंगळ, राहू. तर मित्रांनो ही अशा प्रकारे आमची सगळी गँग आता भेटली आम्हाला आणि आमचं दर्शन झालंय. कारण 2 गाड्या असल्यामुळे एक गाडी पुढं होती, एक गाडी मागे होती आणि त्यामुळे हे पुढं मागे अशी आमची चुकामुक झाली होती. तर आम्ही इथे शनी मंदिरात एकत्र आलो सगळेजण. आणि हा व्लॉग आता मी एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.